आज मला जावं लागणार होतं सायबर सिक्युरिटी ब्रांच पुणेकडे, कारण की परवाच्याच ब्लॉगमध्ये मी सांगितलं की माझ्यावर कोणीतरी ₹100चा फ्रॉड क्लेम केला होता माझ्या बँक अकाउंटवर. त्यामुळे ते बँक अकाउंट फ्रीज झालेलं आहे आणि त्यामुळे मला तिकडं जाऊन हे फ्रीज अकाउंट काढायचं होतं. सो मी गेली तिकडं आणि तिकडं जाण्यासाठी मला खूप वेगळे स्ट्रगल करावे लागले, कारण का मला ॲड्रेसच मिळत नव्हता. मॅपने मला एवढं कन्फ्यूज केलं आणि नंतर तिकडे पोहोचल्यावर लोकांना मी विचारलं, तर लोकांनी पण व्यवस्थित मला ॲड्रेस सांगितला आणि फायनली एका काकांनी व्यवस्थित ॲड्रेस सांगितला आणि मी तिकडे पोहोचली होती. आणि तिकडे गेल्यावर मला कळालं की मी एकटी नाही ह्या गोष्टींचा शिकार झालेली. भरपूर लोकांसोबत असे छोटे-मोठे फ्रॉड्स झालेले असतात. म्हणजे फ्रॉड क्लेम केलेले असतात लोकांनी त्यांच्यावर. आणि एका काकांसोबत तर ₹50,00,000 फ्रॉड झालेला होता. त्यांच्या अकाउंटने कोणीतरी 50 लाख रुपये गायब केले होते आणि या शेजारी आंटी बसल्या होत्या, त्यांच्यासोबत ₹23,00,000चा फ्रॉड झालेला होता. मला तर ऐकूनच शॉक लागला तिकडं. कारण की त्यांना कोणीतरी इमोशनली ब्लॅकमेल केलं होतं. कोर्ट वगैरे अशा लोकांनी त्यांना व्हिडिओ कॉल केलेले होता लिटरली. आणि तशा प्रकारे त्यांचे ते सगळे पैसे गायब केले होते आणि ह्या मॅडम मला वेगळंच काही तिकडं समजवत होत्या.